नमस्कार विद्यार्थ्यांनो, संघर्ष परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण ग्रुप सी च्या माध्यमातून जे काही 3 एप्रिलला पेपर होणार आहे, 3 एप्रिलला जो काय आता 5-6 दिवसात पेपर होणार आहे, 3 एप्रिलच्या पेपरसाठी जी काही ग्रुप सी चे पेपर आहे त्या पेपरचं आपण ॲनालिसिस करतोय. 2019 आपण पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल आणि जिओग्राफी असेल याचं विश्लेषण केलंय. लक्षात राहील. आज आपल्याला राज्यशास्त्र या प्रश्नाचं विश्लेषण करायचंय, पण 2017 आणि 2018 या 2 वर्षात. कधी तरी 2017 आणि 2018 या वर्षाचं करू, जेणेकरून या 2 वर्षाचं 17, 18, 19 या 3 वर्ष जर आपण ॲनालिसिस केलं आणि 3 एप्रिलचा जर पेपर दिला तर नक्कीच त्याचा पेपरमध्ये फायदा होईल. ठीक आहे. त्या दृष्टिकोनातून आपण पहिला प्रश्न बघायला काय हरकत नाही. पहिला प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा असं म्हटलं जाते, घटनेचा आत्मा किंवा ज्याविना घटना व्यर्थ ठरला असं म्हटलं जाते? कलम 19 आहे, कलम 21 आहे, कलम 51 आहे, कलम 32 आहे. तुम्हाला माहित असेल कलम 32. याचं उत्तर काय येते? कलम 32. आता बाबांनो, हे कलम 32 लाच काय आत्मा म्हटलंय तो पण महत्वाचा मुद्दा आहे. हे लक्षात. ते म्हणलं की बाबा जर हे कलम नसल तर घटना कशी आहे रे बाबांनो? घटना व्यर्थ आहे. लक्षात येत आहे. कलम 32 368 नुसार काढून टाकता येणार नाही. काढून टाकता येणार नाही. कोण म्हणलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर हे कलम नसेल तर घटनेला व्यर्थच नाही. आता तसं का म्हणलं तर लक्षात ठेवा, ही भारतीय राज्यघटना भारतीय जनतेसाठी आणि भारतीय जनतेच्या प्रतिनिधींनी तयार केली, बरोबर. आणि जर ही भारतीय जनतेसाठी राज्यघटना असेल, भारतीय जनतेच्या प्रतिनिधींनी केली असेल, तर आपल्या राज्यघटनेमध्ये सगळ्यात जास्त महत्व असेल तर आपल्या जनतेला. आणि जनतेला जर सगळ्यात जास्त महत्व असेल, बरोबर, लोकशाही असेल तर जनतेसाठी, बरोबर, जनतेसाठी राज्यघटनेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय दिलं असतं? ते दिलं हक्क, मूलभूत हक्क. कोणते दिलेत रे? मूलभूत हक्क. लक्षात राहील. आणि सरकारनं जनतेला मूलभूत हक्क दिलेत आणि मूलभूत हक्क जर हिरावून घेतले, बघा, मूलभूत हक्काचा जर अवमान झाला, बरोबर, मूलभूत हक्क जर डावलले गेले, लक्षात येते, किंवा मूलभूत हक्क जर हिरावून घेतले गेले तर परत मिळवण्याचा सुद्धा एक हक्क आहे. बघा काय म्हणलं मी? परत मिळवण्याचा सुद्धा तुमचा काय रे? राईट आहे. आणि तो राईट म्हणजे कलम 32, बरोबर, कलम 32. लक्षात राहील. एक्झामला हा पॉईंट विचारते. म्हणून जर कलम 32च नसल आणि जरी तुम्हाला मूलभूत हक्क दिले आणि ते मूलभूत हक्क परत मिळवण्यासाठी जर घटनेमध्ये किंवा आपल्या राज्यघटनेमध्ये काहीच प्रोसेस नसेल तर मूलभूत हक्काला काहीच महत्व राहणार नाही, बरोबर. सरकार कधीही मूलभूत हक्काची अंमलबजावणी म्हणजे डावलू शकतं किंवा मूलभूत हक्क तुमचे परत घेऊ शकतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की कलम 32 घटनेचा अर्थ आहे. आणि जर हे कलम नसेल तर घटना व्यर्थ ठरेल किंवा घटनेचा काही महत्वच राहणार नाही. लक्षात राहील. ह्याचं उत्तर आहे कलम 32, बरोबर. हा अधिकार कोणाला आहे रे? बघा, मूलभूत हक्क जर तुमचे डावले तर ते परत मिळवण्याचा सुद्धा मूलभूत हक्क आहे. तुम्ही कोणत्या न्यायालयाला जाऊ शकता? तर बघा, सुप्रीम कोर्टात जाऊ शकता 32 नुसार आणि हायकोर्टात जाऊ शकता, हायकोर्टात जाऊ शकता 226 नुसार. लक्षात राहील. किती प्रकारचे आदेश काढता येईल रे? बघा, 5 प्रकारचे आदेश काढता येतात. प्राधिलिक. किती प्रकारचे आदेश काढता येतील? 5 प्रकारचे प्राधिलिक काढता येतील. एवढं जर लक्षात ठेवलं तर काय अडचण नाही. ठीक आहे. बघा, कलम 19 काय सांगते? भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लक्षात. तुम्हाला माहित असेल कलम 19 स्वातंत्र्याच्या हक्कामधलं पहिलं कलम. आता कलम 19 मध्ये घटनेत 7 होते. घटनेत किती हक्क होते रे? घटनेत 7 होते. आता किती आहेत रे? 6 आहेत. आता किती आहेत? 6. तो म्हणतात सर कोणतं काढलंय? तर काढलंय बघा स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे संपत्तीचा हक्क. कोणता काढलं रे बाबांनो? संपत्तीचा हक्क तो काढून टाकलाय. 44व्या घटना दुरुस्तीने 1978 झाली. आता तो कायदेशीर हक्क. आता कसला हक्क रे बाबांनो? आता तो कायदेशीर हक्क आहे. हे लक्षात ठेवा, एक्झामला विचारतील. ठीक आहे. आता बघा 6 हक्क कोणते कोणते? बघा, भाषणाचा हक्क आहे तुम्हाला, आहे का नाही? भाषणाचा. अजून कशाचा आहे? बघा, निशस्त्र जमण्याचा हक्क आहे, निशस्त्र जमणे. अजून बघा, संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे. बघा, संघटनेचा हक्क आहे. अजून कशाचा हक्क आहे? बघा, फिरण्याचा हक्क आहे. भारतामध्ये कुठेही तुम्हाला फिरता येतं. अजून कशाचा हक्क आहे? बघा, राहण्याचा हक्क आहे, बरोबर. त्यानंतर व्यवसाय करण्याचा हक्क आहे. व्यवसाय, राहणे, फिरणे, संघटना, निशस्त्र आणि भाषण. लक्षात राहील. हे 6 स्वातंत्र्य संपत्ती जातो तो काढून टाकलेला आहे. लक्षात राहील. आता राहिलेलं 2 हे जो पण आपण एक्सप्लेन करून टाकू.
कलम 21 काय म्हणतं रे? कलम 21 काय म्हणते? जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्य. कलम 21 काय म्हणतं रे? बघा, जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य. आता जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्यासाठी तुम्हाला माहित असेल, यासाठी सुद्धा 2 खटले झाले. कोणते कोणते खटले झाले तरी बघा. आधी गोपालन खटला झालता बघा, गोपालन खटला कधीचा झालता रे? हा 1950 ला झाला. आणि दुसरा कोणता रे? मेनका गांधी खटला 1978. मेनका गांधी खटला कोणता? 1978. लक्षात असू द्या. इथं फक्त जीविताचं स्वातंत्र्य दिलं, म्हणजे तुमचं फक्त बॉडीचं स्वातंत्र्य, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलं मेनका गांधी खटल्यामध्ये? या शरीराच्या स्वातंत्र्याची जी काय व्याख्या आहे ती संक्षिप्त स्वरूपात, व्यापक स्वरूपात केली. आणि मेनका गांधी खटल्यामध्ये सांगितलं मानवी प्रतिष्ठेचं जीवन जगण्याचा. मानवी प्रतिष्ठेचं काय बाबांनो? जीवन जगण्याचा राईट. एक्झामला ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आता फक्त जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये फक्त मानवी प्रतिष्ठेचं जीवन जगण्याचा हक्क आहे का रे? तर ह्याच्यामध्ये बघा, आरोग्याचा हक्क आहे तुम्हाला, बरोबर. त्यानंतर निवाऱ्याचा हक्क आहे, चांगली हवा मिळवण्याचा हक्क आहे, हवा व पर्यावरण मिळवण्याचा हक्क आहे, लक्षात राहील. त्यानंतर माहितीचा हक्क आहे. त्यानंतर स्त्रियांना प्रतिष्ठेसह जीवन जगण्याचा हक्क आहे, स्त्रियांना प्रतिष्ठा, बरोबर. सार्वजनिक फाशी विरुद्ध हक्क आहे, बरोबर. लांबलेल्या फाशी विरुद्ध हक्क आहे. त्यानंतर खटला वेगानं चालवण्याचा हक्क आहे, खटला वेगानं चालवण्याचा. असे भरपूर हक्क कलम 21 मध्ये दिलेले आहेत, जे एक्झामला विचारू शकतात, बरोबर. कलम 51 काय सांगते बघा. कलम 51 मध्ये सांगितले आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षता. हे मूलतः कर्तव्यातलं कलम आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता म्हणजे देशामध्ये जे काय आपले जगामध्ये जे काय देश आहेत त्या देशामध्ये जे काय असतील बघा, करार झाले असतील, बरोबर, किंवा कायदे झाले असतील, हे कायदे, बरोबर, किंवा तंटे झाले असतील, हे तंटे काय रे बाबा? शांततेच्या माध्यमातून, बरोबर, सहकार्याच्या माध्यमातून काय करायचे रे? अंमलबजावणी करायची. लक्षात ठेवा, एक्झामला विचारू शकता. हे झाला पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न बघून घेऊ. दुसरा प्रश्न म्हणते भारतीय संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची च्या जोड्या दिल्यात, त्या जोड्यापैकी तुम्हाला बघा अयोग्य जोडी ओळखायची, बरोबर. बघा, जंगल किंवा वन समवर्ती सूचीमध्ये येतात. त्यानंतर स्टॉक एक्सचेंज मध्ये शेअर मार्केट असेल ते समवर्ती सूचीमध्ये आहे, ते केंद्र सूचीमध्ये येते. केंद्र सूचीमध्ये चुकीचं कोणतं रे? बघा, हेच चुकीचे. पोस्ट ऑफिस बचत केंद्र सूची बरोबर आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य हे राज्य सूची बरोबर आहे. लक्षात येते. फक्त चुकीचं कोणतं रे? स्टॉक एक्सचेंज. आणि हे जे काही विषय असेल, सूची असेल, ह्याच्यासाठी घटनेत 7वं परिशिष्ट आहे. किती परिशिष्ट रे? 7वं परिशिष्ट. आणि त्याच्यामध्ये 3 सूची आहेत. पहिली केंद्र सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची. लक्षात असू द्या, ज्याला आपण विषय म्हणू शकतो. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. ह्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला म्हणजे सेंट्रलला आहे. ह्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार स्टेटला आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार दोन्हीला पण आहे, केंद्राला पण आणि राज्याला पण, सेंट्रलला पण आहे आणि स्टेटला पण. लक्षात राहील, हे लक्षात असू द्या. बघा, थोडंसं बघून घेऊ ह्याच्याबद्दल. केंद्र सूचीमध्ये पहिल्यांदा 97 विषय होते बघा. केंद्र सूचीमध्ये प्रथम किती विषय होते? 97 विषय होते. राज्य सूचीमध्ये प्रथम बघा 66 विषय होते. प्रथम किती विषय होते? 66. आता 61 आहेत. आता किती आहेत रे? 61. आणि इथं आता 99 विषय आहेत, ठीक आहे. किती रे? 99. इथे 61, ठीक आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये प्रथम 47 होते, आता 52 आहेत. आता किती आहेत रे? 52. लक्षात ठेवा. समवर्ती सूचीमध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती असणं गरजेचं आहे. समवर्ती सूचीमध्ये पहिल्यांदा कामगार कायदे येतात, कामगार कायदे. त्यानंतर विवाह घटस्फोट, वजन मापे, शिक्षण सुद्धा समवर्ती सूचीत आहे, आधी राज्य सूचीत. हा विषय कुठं होता रे? आधी राज्य सूचीचं बघायला गेलं. केंद्र सूचीचं महत्वाचं आहे. राज्य सूची बघा, पोलीस असतील, त्यानंतर तुरुंग असतील, सार्वजनिक आरोग्य असेल, लक्षात, जुगार असेल, हे लक्षात, नाहीतर पथकर असेल, हे कशात येतं? राज्य सूचीत येतात. लक्षात राहील.
एवढं जर लक्षात ठेवा, केंद्र सूचीचं तुम्हाला लगेच ओळखत आहे, कारण ते केंद्र सरकारचा अधिकार आहे. बरोबर, छोटे मोठे मोठे विषय लक्षात राहील. एवढं लक्षात ठेवा, पेपरसाठी गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं हे, केंद्र सूचीमध्ये पहिल्यांदा 97 विषय होते, आता 99 आहेत जीएसटी नंतर. राज्य सूची आधी 66 होते, आता 61 आणि समोर सूचीचे 47 होते, 52 आहेत. लक्षात राहील, एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण बघून घेऊ. बघा पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न म्हणतात, भारतीय राज्यघटनेच्या दरम्यान संविधान सल्लागार म्हणजे घटनेचे सल्लागार म्हणून कोणाची अपॉइंटमेंट झाली? तर बघा, तुम्हाला माहित असेल सर बी एन राव. कोणाची झालेली? सर बी एन राव यांची घटना समितीचे सल्लागार म्हणून नियुक्ती झालेली आहे. आता हे गोपालस्वामी अय्यंगार, तुम्हाला माहित असेल कलम 370 त्यांनीच तयार केले. बरोबर, मसुदा समितीचे सदस्य होते. बरं, मसुदा समितीचे ते मेंबर होते. लक्षात राहील, जम्मू काश्मीरचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बॅरिस्टर जयकर, बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण रे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातनं ज्यावेळेस निवडून आले घटना समितीवर, त्यावेळेस राजीनामा कोणी दिला होता? तर बॅरिस्टर जयकरनं राजीनामा दिला होता मुंबई प्रांतात. कारण मुंबई प्रांतात त्यावेळेस बॅरिस्टर जयकर घटना समितीवर मेंबर होते. लक्षात राहील, बॅरिस्टर जयकर बद्दल अजून सांगायचं झालं, ते घटना समितीचे आपण म्हणतो ना अपक्ष उमेदवार आहेत, अपक्ष सदस्य. लक्षात असू द्या, एकदा विचारतो तुला. श्यामप्रकाश मुखर्जी, ज्याला आपण एस सी मुखर्जी म्हणतो, एस सी मुखर्जी हे उपाध्यक्ष, घटनेचे काय रे उपाध्यक्ष राहिलेत. आणि त्यानंतर टी टी कृष्णमाचारी, हे दोन उपाध्यक्ष राहिले. कृष्णमाचारी हे दोन काय ते उपाध्यक्ष राहिलेले आहेत. आणि अध्यक्ष जर विचारलं घटना समितीचे अध्यक्ष, तर ते राजेंद्र प्रसाद. कोण रे? राजेंद्र प्रसाद. लक्षात असू द्या. सर बी एन राव यांनी म्यानमारची पण घटना तयार केली. म्यानमार देशाची काय रे घटना तयार केलेली आहे. हा झाला तिसरा प्रश्न. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न, काय म्हणते बघा, चौथा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला? म्हणजे मूलभूत कर्तव्य मूळ घटनेत नव्हती. बघा, मूळ घटनेत नव्हती, महत्वाचं आहे. याचा विचारलं भाग 4 कलम 51. ठीक आहे, लक्षात असू द्या हे दोन गोष्टी. तर बघा, तर कोणत्या घटना दुरुस्ती टाकलं तरी 42वी घटना दुरुस्ती, ती झाली 1976 ला. कोणती समिती होती? त्या समितीच्या शिफारशीनुसार टाकलं सुवर्णसिंग समिती. कोणते रे? सुवर्णसिंग समिती. आणि त्या सुवर्णसिंग समितीची किती शिफारशी स्वीकारल्या? 8 शिफारशी. किती शिफारशी स्वीकारल्यात रे? 8 शिफारशी स्वीकारण्यात आल्या. सुवर्णसिंग समितीच्या 8 शिफारशी स्वीकारण्यात आल्या. आणि 42व्या घटना दुरुस्तीला 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. किती रे? 10 कर्तव्य समाविष्ट. लक्षात असू द्या. आणि जे 11वे कर्तव्य कितवं रे? बघा, 11वे कर्तव्य ते 86व्या घटना दुरुस्तीनं 2002 ला टाकण्यात आले. लक्षात राहील, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि सुवर्णसिंग समितीच्या 2 शिफारशी स्वीकारलेल्या नाही. बघा, 2 शिफारशी काय नाही रे बाबा, स्वीकारलेल्या नाही. तू म्हणता सर कोणते? तर पहिलं कर भरणे, तिने शिफारस केली बाबा, जो कर भरत नाही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची काय करा. कर भरणे हा प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. बरोबर, जर कोण कर भरत नसेल तर भारत सरकार त्याच्या विरुद्ध कारवाई करू शकतो. ही शिफारस केली होती, मग सरकारने स्वीकारलेलं नाही. आणि दुसरं, मूलभूत कर्तव्याचा अवमान केला तर बघा, मूलभूत कर्तव्याबद्दल शिक्षा. बरोबर, मूलभूत कर्तव्याबद्दल काय बोलणं? शिक्षा. हे 2 कर्तव्य केले ते पण सरकारने काय स्वीकारलेली नाहीत. बघा, अजून कोणतेही मूलभूत कर्तव्य नाही. बघा, मतदान करणे मूलभूत कर्तव्य नाही. घटनेत नाही मूलभूत कर्तव्य मतदान करणे, हे काय मूलभूत कर्तव्य. त्यानंतर कर भरणे सुद्धा मूलभूत कर्तव्य नाही, हे सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे. लक्षात असू दे, पेपरला प्रश्न विचारतील त्याच्यावर. ठीक आहे. आणि हे मूलभूत कर्तव्य भारत देशामध्ये आहे, तसंच रशिया देशामध्ये सुद्धा आहे, अजून जपान देशामध्ये आहे, त्यानंतर व्हिएतनाम देशामध्ये आहेत. बघा, व्हिएतनाम आणि त्यानंतर नेदरलँड या देशाच्या राज्यघटनेमध्ये हे मूलभूत कर्तव्य ऍड आहे. मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिकावर बंधनकारक आहेत का? बा, भारतीय नागरिकावर बंधनकारक नाहीत. ठीक आहे. आणि फक्त भारतीय नागरिकांना, ओनली हे फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहे, पण ते भारतीय नागरिकावर बंधनकारक नाहीत. ठीक आहे. प्रश्न विचारू शकतात. आणि पहिली गोष्ट, हे न्यायप्रविष्ट नाही, म्हणजे न्यायालयात जाता येणार नाही, न्यायप्रविष्ट नाही. आणि मूलभूत कर्तव्यासाठी एक समिती होती बघा, वर्मा समिती. एक्झामला जर विचारली तर 1999 ला. कोणती समिती? वर्मा समिती. लक्षात ठेवा, 1999 ला स्थापन झालेली. ठीक आहे. 61वी घटना दुरुस्ती तुम्हाला माहित असेल. 61वी घटना दुरुस्ती झाली ती मतदानाचं वय
1989ला. मतदानाचं वय 21 वरून किती गेलं तर 18 वर्ष राजीव गांधीच्या काळात, लक्षात असू द्या. ठीक आहे. 24वी घटना दुरुस्ती आली, घटना दुरुस्ती कायद्यासंबंधी. बरोबर. घटना दुरुस्ती कायद्याला की बाबा राष्ट्रपतीला सही करावीच लागल. बरोबर. घटना दुरुस्ती कायद्याबद्दल संयुक्त बैठक बोलवता येणार नाही. घटना दुरुस्ती ते कोणत्याही सभागृहात मानता येईल, लोकसभेत आणि राज्यसभेत. हे लक्षात. 44वी घटना दुरुस्ती झाली. 44व्या घटना दुरुस्तीने बघा जी काय 352 कलम आहे, ज्याला आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये सशस्त्र उठाव हा शब्द टाकला होता बघा. कोणता रे? सशस्त्र उठाव हा शब्द टाकलेला आहे. किंवा बाबा राष्ट्रीय आणीबाणीला मंजुरी द्यायची असेल तर मंत्रिमंडळाची लेखी परमिशन आवश्यक आहे. किंवा पीएमओ मंत्रिमंडळाचा सल्ला. पीएमओ काय रे बाबांनो? पीएम आणि मंत्रिमंडळाचा सल्ला काय फेरविचारासाठी एक वेळेस परत पाठवत आहे. ही 44व्या घटना दुरुस्ती तरतूद. त्यानंतर संपत्तीचा हक्क काढून टाकलाय बघा. कशाचा रे? संपत्तीचा हक्क काय करा काढून टाकण्यात आला 44व्या घटना दुरुस्ती. लक्षात राहील. एवढं महत्वाचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न काय म्हणते बघा. संसदेनं पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर बंदी म्हणजे काय बाबांनो? जेव्हा एखादा संसद सदस्य किंवा राज्य विधिमंडळ सदस्य एका राजकीय पक्षातनं स्वतःच्या राजकीय पक्षातनं दुसऱ्या राजकीय पक्षात जर प्रवेश केला तर पक्षांतर बंदी लागू होते. लक्षात येते. कोणत्या घटना दुरुस्तीने काय म्हणते हा कायदा संमत करण्यात आलाय? तर तुम्हाला माहित असेल 44 नुसार नाही तर 52व्या घटना दुरुस्तीनुसार 1985ला हा कायदा झाला होता. आणि ह्या कायद्यानं घटनेत 10वं परिशिष्ट टाकण्यात आलं. किती परिशिष्ट रे? 10. 10वे परिशिष्ट कशा संबंधी? तर ते आहे पक्षांतर बंदीचं. लक्षात ठेवतात. आणि पक्षांतर बंदी म्हणजे काय नेमकं? तर लक्षात ठेवा एका राजकीय पक्षातनं दुसऱ्या राजकीय पक्षात जर प्रवेश केला तर पक्षांतर बंदी कायदा लागू होतं. मग ते संसद सदस्य असो नाही तर राज्य विधिमंडळ सदस्य. ठीक आहे. आणि पहिली गोष्ट ह्यासाठी 2 घटना दुरुस्ती आल्या. 52वी पक्षांतर संबंधी आणि 91वी घटना दुरुस्ती 2003ला. याच्यामध्ये थोडंसं पक्षांतर बंदी कायद्यामध्ये चेंजेस केलेला आहे. लक्षात राहील. आणि पहिली गोष्ट पक्षांतर बंदीनुसार डिसिजन घेण्याचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्याला आहे. कुणाला रे? पीठासीन अधिकारी. त्या सभागृहाचा काय रे बाबांनो? सभापती किंवा अध्यक्ष. बघा सभापती किंवा अध्यक्ष लक्षात असू द्या. आणि ह्या पक्षांतर बंदीला न्यायालयीन पुनर्विचार लागू आहे. बरोबर. म्हणजे न्यायालयात जाता येतं या निर्णयाविरुद्ध न्यायालयीन पुनर्विचार काय रे बाबांनो लागू आहे. आणि जी काय 52वी घटना दुरुस्ती होती या मूळ कायद्यामध्ये काय सांगितलं बघा. मूळ कायद्यात एका पक्षाचे जर एकाच वेळी 1/3 सदस्यांना जर पक्षांतर केलं. किती रे बाबांनो? एका पक्षाचे जर एकाच वेळेस 1/3 सदस्यांना जर पक्षांतर केलं तर कायदा लागू होणार नाही. कायदा काय होणार नाही रे? लागू होणार नाही. लक्षात असू द्या. आणि आता जी ह्याच्यामध्ये चेंजेस केला 91 घटना दुरुस्ती बघा इथे तुम्ही 91 घटना दुरुस्ती झाली 2003ला. आणि त्यानं चेंजेस काय केलाय बघा. एका पक्षाचे जर 2/3 सदस्य एकाच वेळी पक्षांतर झाला तर किती रे? बघा 2/3 इथे 1/3 पक्षांतर झालं तर नाही बाबा काय नाही रे बाबा कायद्यानुसार काय नाही लागू नाही किंवा त्याला कारवाई करता येणार नाही. लक्षात असू दे हे 2 गोष्टी. ठीक आहे. किंवा एखादा नॉमिनेटेड सदस्य नामनिर्देशित सदस्य 6 महिन्याच्या आत राजकीय पक्षात प्रवेश केला. राजकीय पक्षात काय केलं बाबा एंट्री जर मारली तर बाबा हा कायदा लागू होणार नाही. किंवा एखादा अपक्ष सदस्यानं जर निवडणुकीनंतर राजकीय पक्षात प्रवेश केला तरी सुद्धा त्याच्यावर कायदा लागू होतो. आणि ते पक्षांतर बंदीनुसार केंद्र सरकार असो नाही तर राज्य सरकार असो, संसद असो नाही तर राज्य विधिमंडळ असो, त्या सभागृहाची पीठासीन लोकसभेचा सभापती, राज्यसभेचा अध्यक्ष, विधानसभेचा सभापती, विधानसभेचा अध्यक्ष आणि त्याला न्यायालयीन पुनर्विचार लागू. लक्षात राहील. एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 6वा प्रश्न आहे. खालीलपैकी विधान विचारात घ्या आणि चुकीचं विधान ओळखायचे. महान्यायवादी बद्दल आहे. महान्यायवादीचं तुम्हाला कलम माहिती असेल 76 कलम. बरोबर. सर्वोच्च कायदाविषयक अधिकारी, सर्वोच्च हायेस्ट लॉ ऑफिसर, सर्वोच्च कायदा अधिकारी. लक्षात असू द्या. काय म्हणते पहिला पर्याय बघू. काय म्हणते AC सेटलवाड भारताचे पहिले महान्यायवादी होते. हे विधान बरोबर म्हणजे कधीच चुकीमध्ये येणार नाही. सेटलवाड पहिले महान्यायवादी होते. बघा कधीच येणार नाही कारण बरोबर. इथं कधी येणार नाही कारण हे बरोबर. वरीपैकी सर्व येणार नाही कारण तुम्हाला चुकीचं ओळखायचं आहे. मग हे पण येणार नाही म्हणजे उत्तर काढलं. म्हणजे तुम्हाला एक विधान जरी माहित असलं तर उत्तर काढता येईल. दुसरं बघा म्हणते महान्यायवादीस भारताच्या सर्व न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचा हक्क. बरोबर.
जर तुम्ही भारताचे मान्यवादी झालात तर तुम्ही भारत सरकारचे वकील म्हणून काम करता, आणि जिथं जिथं ज्या ज्या न्यायालयामध्ये भारत सरकारचा संबंध येतो, भारत सरकारचे जे खटले दाखल होतात, त्या प्रत्येक न्यायालयामध्ये तिथं जाणे, तिथं बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आणि पुढचं तिसरं वाक्य, हे दोन्हीच्या दोन्ही वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य, महान्यायाधी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होतो. हे बरोबर आहे, सहभागी होऊ शकतो, तिथं तो बोलू सुद्धा शकतो, काय अडचण नाही, पण मतदान करू शकत नाही. बघा, हे चुकीचे, हे मतदान करू शकणार नाही. त्यामुळे सी विधान काय रे बाबांनो, चूक आहे. लक्षात राहील. 76 कलमानं नियुक्ती असेल, त्यानंतर शपथ असेल, त्यानंतर राजीनामा असेल, हे सगळं कोण घेणार आहे? सगळं राष्ट्रपती साहेब. महान्यायवादीची नेमणूक, महान्यायवादीला शपथ, महान्यायवादी राजीनामा, त्यानंतर त्यांचा कार्यकाल सुद्धा घटनेत निश्चित नाही. कार्यकाल सुद्धा काय नाही रे बाबांनो, निश्चित नाही. तो ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोण ठरवते? राष्ट्रपती साहेबच ठरवणार. आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच पदावर राहणार. कोणाची रे? राष्ट्रपती साहेबाची मर्जी असेपर्यंतच पदावर राहणार. आणि त्यांचं वेतन सुद्धा घटनेत नाही, बरं का? बघा, त्यांचं वेतन सुद्धा काय नाही रे बाबांनो, घटनेत नाही. ते ठरवण्याचा अधिकार तो राष्ट्रपती साहेबच ठरवतात. लक्षात राहील का? आणि महान्यायवादीबद्दल अजून एक बघायचं झालं, त्यांची पात्रता काय, तर ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होण्यास पात्र असले पाहिजे. सरन्यायाधीश नाही म्हणत मी, फक्त सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचे काय रे बाबांनो, न्यायाधीश होण्यासाठी पात्र पाहिजे. ठीक आहे, हा झाला 6वा प्रश्न. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 7वा प्रश्न म्हणते बघा, केंद्र व राज्य लोकसेवा आयोग, ज्याला आपण केंद्राची यूपीएससी म्हणतो, बरोबर, आणि राज्याची एमपीएससी म्हणतो. यूपीएससी आणि एमपीएससी आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाने करण्यात आली? बरोबर. तर तुम्हाला सगळ्याला माहित असेल 325 हे निवडणुकी संबंधी आहे. कशा संबंधी रे? निवडणुकी संबंधी आहे. मतदार यादी, निवडणुकीची काय रे बाबांनो, मतदार यादी तयार करण्यासंबंधी. 326, 318, 315. 315 मध्ये यूपीएससी आणि एमपीएससी ची तरतूद आहे. यूपीएससी बरोबर, ही केंद्र सरकारसाठी काम करते. लक्षात येत आहे. यूपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती असेल राष्ट्रपती साहेब करणार. नियुक्ती कोण करणार आहे? राष्ट्रपती. सदस्य घटनेमध्ये सदस्याची संख्या बघा, सदस्यांची संख्या घटनेत सांगितलेली नाही. घटनेत म्हणजे यूपीएससी मध्ये जी काही ही असतील, यूपीएससी मध्ये आयोग असेल, त्या आयोगात सदस्य किती असावे निश्चित ते सांगितले नाही घटनेत. बरोबर. साधारण 9 ते 11 सदस्य असतात. किती असतात रे? 9 ते 11 सदस्य असतात. लक्षात राहील का? यूपीएससी जे काय सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्यांची काय पात्रता दिलेली नाही घटनेमध्ये, पात्रता निश्चित नाही. मात्र यूपीएससीचा अध्यक्ष आणि सदस्य आहेत, त्यांचे 50% सदस्य केंद्र किंवा राज्य याच्यामध्ये 10 वर्ष पद धारण केलेलं पाहिजे. 10 वर्ष काय रे? नोकरी केलेली पाहिजे. बरोबर. आणि यूपीएससीचा जर कार्यकाळ विचारला 6 वर्ष किंवा 65 वर्ष, 6 वर्ष किंवा 65 वर्ष लक्षात असू द्या. आणि पहिली गोष्ट, यूपीएससीचा अध्यक्ष आणि सदस्य राजीनामा सुद्धा राष्ट्रपती साहेबाकडे देणार. राष्ट्रपतीच्या मर्जीनं पद धारण करत नाहीत. लक्षात राहील का? आणि पहिली गोष्ट, कार्यकालानंतर ह्यांना अध्यक्ष आणि सदस्य होता येत नाही. अध्यक्ष व सदस्य होता येत नाही. लक्षात असू द्या, एक्झामला विचारता येईल. आणि पदावर दूर करताना पण राष्ट्रपती साहेबाचा आदेश आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याची काय होणार आहे? चौकशी होणार न्यायालयामध्ये. लक्षात ठेवतात. हे झालं यूपीएससीचा. एक्झामला प्रश्न विचारू शकतात. तसंच जर आपण एमपीएससीचं बघायला गेलो, बघा एमपीएससी कलम 30 आहे, अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक राज्यपाल करणार. अपॉइंटमेंट. बरोबर. राजीनामा सुद्धा राज्यपालाकडे देणार. राजीनामा सुद्धा कोणाकडे देणार आहे? राज्यपाल साहेबाकडेच देणार. लक्षात राहील का? बघा, सदस्य संख्या घटनेत नाही. सेम तसाच आहे, तिकडलं इकडंच आहे. सदस्य संख्या काय नाही रे बाबांनो, घटनेत नाही. पात्रता सुद्धा घटनेत दिलेली नाही. फक्त एवढंच आहे, आयोगाचे 50% सदस्य, बरोबर, 10 वर्ष केंद्र आणि राज्याचं पद धारण केलेलं पाहिजे. केंद्र व राज्य काय केलं पाहिजे रे? पद धारण केलेलं पाहिजे. ह्यांचा कार्यकाल जर बघायला गेलो 6 वर्ष ते 62 वर्ष, 6 किंवा 62 वर्ष, बरोबर. आणि पदावरून दूर करताना राज्यपालाला अधिकार नाही, तो राष्ट्रपतीला. कोणा अधिकार आहे रे? राज्यपालाला तो अधिकार नाही, तर तो अधिकार राष्ट्रपती साहेबाला. हे झालं महत्वाचं, एक्झामला विचारू शकतात. आणि कार्यकाल संपल्यानंतर सदस्य अध्यक्ष होऊ शकतात.
आणि एमपीसीचा अध्यक्ष युपीसीचा अध्यक्ष होऊ शकतो किंवा दुसऱ्या राज्याचा एमपीसीचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर लास्टचा प्रश्न, 8वा प्रश्न, 8च प्रश्न आहे पेपरमध्ये. 2 प्रश्न करंटशी संबंधित आहे, त्यामध्ये घेतलेले नाही. काय म्हणते बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद, अनुच्छेद म्हणजे कलम, तिथे कन्फ्युज करू नका, अनुच्छेद म्हणजे कलम. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद म्हणजे मंत्रिमंडळ लोकसभेला उत्तरदायी असतं, म्हणजे जबाबदार असतं. कोणत्या कलमानुसार? तर बघा, तर त्याचा कलम आहे 75. किती आहे? कलम 75. 73चा संबंध नाही. 76ला तुम्हाला माहिती आहे महान्यायवादी. 76ला काय रे भावांनो? महान्यायवादी, हे आपण आधीच्या क्वेश्चन मध्ये घेतलेला आहे. 74 मध्ये बघा, राष्ट्रपतीच्या मदतीसाठी, राष्ट्रपतीला मदत आणि सल्ला या देण्यासाठी पीएम व मंत्रिमंडळ असतं. पीएम आणि मंत्रिमंडळ हे 74 कलमामध्ये आहे. लक्षात राहील. 74 मध्ये 2 कलम आहेत. 74 74(1), 74(2) हे 2 कलम लक्षात राहतील. 75 मध्ये बघा, 75 मध्ये भरपूर उपकलम आहेत, ते आपण पटापटा रिव्हिजन करू. 75 1A 1 बघा, पीएम पंतप्रधानाची नियुक्ती, पंतप्रधान व मंत्र्याची गैरभवन नियुक्ती 75(1) लक्षात असू दे. पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती करणार 75(2). 75 1A लक्षात ठेवा, 1A त्याच्यामध्ये मंत्रिमंडळाची संख्या दिली, मंत्रिमंडळाची संख्या. आता मंत्रिमंडळ पीएम धरून बरं का, सगळे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, मंत्रिमंडळाची काय सदस्य संख्या किती असेल, जी काय लोकसभा सभागृह, लोकसभा सभागृहाच्या 15% असेल. किती टक्के असेल रे? लोकसभा सदस्य आहेत त्याच्या 15% असतील. हे 91 घटनादुरुस्तीने ऍड केले. कधी ऍड केले? 91 घटनादुरुस्ती 2003 लक्षात असू द्या. त्यानंतर 75 1B मध्ये काय सांगितलं? एखादा सदस्य जर पक्षांतर बंदीनं अपात्र ठरला, पक्षांतर बंदीनुसार जर तो काय ठरला रे? बघा, अपात्र जर ठरला तर तो मंत्री सुद्धा होऊ शकत नाही. मंत्रिपदाला सुद्धा कसा असेल रे? अपात्र. हे सुद्धा 91 घटनादुरुस्तीने तयार केलेलं आहे. आता त्यानंतर 75(2) काय बघा, इथे देतो मी 75(2). प्रत्येक मंत्री राष्ट्रपतीला जबाबदार असेल. प्रत्येक मंत्री कोणाला जबाबदार असेल रे? राष्ट्रपती साहेबाला उत्तरदायी असेल. ठीक आहे. आणि 75(3) पूर्ण मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असेल रे? लोकसभेला. कोणाला असेल रे? लोकसभेला जबाबदार असं लक्षात असू द्या. ते ह्यातलंच कलम आहे 75 मध्ये. लक्षात राहील. आणि त्यानंतर 75(3) मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. तसंच आता 75(4) बघून घेऊ. 75(4) मध्ये मंत्र्याची शपथ, मंत्र्यांना शपथ कोण देतंय बघा, मंत्र्यांना शपथ राष्ट्रपती साहेब देणार. आणि 75(5) मध्ये जर एखादा सदस्य मंत्री झाला आणि तो जर मेंबर नसेल तर 6 महिन्याच्या आत काय करावं लागतं? त्याला मेंबरशिप प्राप्त करावी लागते. आणि 75 जे काय 6 आहे, 75(6) तर ते संसदेचं मंत्र्याचं वेतन आणि भत्ते, ते वेतन आणि भत्ते लक्षात असू द्या. एक्झामला विचारू शकतात. ठीक आहे. आता 74(1) मध्ये काय दिले? पीएम आणि मंत्रिमंडळाचा सल्ला. आता ते बंधनकारक होता 42व्या घटनादुरुस्तीनं. बघा, बंधनकारक केला होता. 42वी घटनादुरुस्ती झाली 1976 ला. आणि एक वेळ परत पाठवता येत होता. आता बघा, एक वेळेस परत पाठवता येईल ते 44व्या घटनादुरुस्तीने 1948 केला. लक्षात राहील. या 2 सल्ल्याशी संबंधित 2 घटनादुरुस्त्या. 74(2) मध्ये काय सांगितलं? जर एखाद्या मंत्र्यांना राष्ट्रपतीला कोणता सल्ला दिलाय? बघा, मंत्र्याचा सल्ला, मंत्र्याचा सल्ला राष्ट्रपतीला. बघा, मंत्र्याचा सल्ला राष्ट्रपतीला कोणता दिला? हे कोणत्याही न्यायालयामध्ये चौकशी करता येणार नाही. न्यायालयात काय करणार येणार नाही? चौकशी करता येणार नाही. लक्षात राहील. हे समजलं? हे एक्झामला विचारू शकतात. चांगल्या रीतीने आपण 2018चं विश्लेषण केलंय. आता आपण 2017चं करू, जेणेकरून तुम्हाला ह्याचा पेपरला 100% फायदा होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघून घेऊ. 2017चे क्वेश्चन, आधी 18चे क्वेश्चन बघितले, आता 2017चे क्वेश्चन बघू. 2016 साली बघा, ओडिसाला स्थापना होऊन किती वर्ष पूर्ण झाली? तर बघा, ओडिसा जे काय राज्य आहे, हे ओडिसा राज्य झालं 1936 ला स्थापना, बरोबर. आणि आता किती आहे बाबांनो? 2016 किती वर्ष होते? तर बघा, तर किती वर्ष होते रे? 80 वर्ष होते. किती वर्ष रे? 80 वर्ष होतात. म्हणजे ह्याचं उत्तर काय? असे तुम्हाला काय काय राज्य माहिती पाहिजेत बघा. 1960 ला बघा महाराष्ट्र गुजरात निर्माण झाले, बरोबर. 1963 ला बघा आसाम मधनं नागालँड झाले. लक्षात असू द्या, आसाम मधनं काय झालं रे? नागालँड राज्य निर्माण झाले. 1966 ला बघा पंजाब हरियाणा निर्माण झाले. पंजाब व हरियाणा हे 2 राज्य निर्माण झाले 1966 ला.
त्यानंतर 1970ला बघा हिमाचल प्रदेश, काय रे बाबांनो, हिमाचल प्रदेश ह्याला राज्याचा दर्जा दिला, आधी केंद्रशासित प्रदेश होता. लक्षात राहील. 72ला बघा 1972ला मणिपूर, मेघालय, त्रिपुरा. बघा मणिपूर, हे विचारू शकता मणिपूर, मेघालय आणि 1975ला बघा सिक्कीम राज्य निर्माण झाले, 22वा राज्य. ठीक आहे. आणि 1986ला बघा मिझोराम राज्य, 23वा राज्य. मिझोराम हे 22वा, हे 23वा. ठीक आहे. 1986ला मिझोराम, 87ला गोवा निर्माण झाले, 25वा राज्य. किती 25वा राज्य. लक्षात राहील. आणि आता बघा इथं लिहितो अजून थोडंसं, याचं उत्तर काय 80 वर्ष. आणि इथं बघा 2000ला मध्य प्रदेशमधून छत्तीसगड झालं. मध्य प्रदेशमधून नवीन कोणतं झाले रे, छत्तीसगड. ही किती 26वा राज्य. नंतर उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड झाले, उत्तराखंड हे 27वा राज्य. आणि बिहारमधनं झारखंड झालं. बिहारमधनं कोणतं झालं रे, झारखंड. हे किती 28वा राज्य. आणि 2014ला आंध्र प्रदेशमधून तेलंगणा झालं. हे किती 29वा राज्य. म्हणजे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जरी तुम्हाला ह्याच्यावर काही जरी प्रश्न विचारला, सालावर विचारू द्या, कोणतं राज्य कधी निर्माण झालं, असं जरी विचारलं तरी तुमचा मुद्दा क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघून घेऊ. पुढचा प्रश्न काय म्हणते बघा, 2017चे जे काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्था बघा, त्याच्यामध्ये दोन्ही पण येणार, ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. आणि या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा अधिकार किंवा निवडणुका घेण्यासाठी सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं काय तरतूद केले तर राज्य निवडणूक आयोग स्थापन केलाय बघा. कोणता रे, राज्य निवडणूक आयोग. लक्षात असू दे, राज्य निवडणूक आयोग स्थापन केला. राज्य निवडणूक आयोगाची तरतूद 73व्या घटना दुरुस्तीला पण आहे, 243 के बरोबर. आणि 74व्या घटना दुरुस्तीला पण आहे, 243. बघा 73व्या घटना 243 के आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार 243 झेडके, झेडे नुसार. लक्षात असू द्या. 74व्या घटना दुरुस्तीनुसार किती रे, 243 झेडे. लक्षात राहील. आणि हे काय करते, ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका घेते. तर विचारलं 2017ला कोण निवडणूक आयुक्त होते, तर 2017ला जगेश्वर सहारे हे 5वी निवडणूक आयुक्त होते. किती रे, 5वी. आणि पहिली गोष्ट ह्या चौथ्या पहिली महिला आहे, पहिली काय रे बाबांनो, महिला. लक्षात राहील. DN चौधरी पहिले निवडणूक आयुक्त आहेत, पहिले. दुसरे कोण आहेत, दुसरे राजवाडे. DN चौधरी दुसरे, राजवाडे. तिसरे काही नंदलाल गुप्ता आहेत. तिसरे कोण आहेत रे, नंदलाल गुप्ता. चौथे नीला सत्यनारायण. 5व्या जगेश्वर सहारे. आणि आता सध्या आहेत UPS मला 6वे. सध्या कोण आहेत रे, UPS मला. आता करंटची जे काय 2022ची न्यूज आहे त्याच्यामध्ये नीला सत्यनारायण कोरोनामुळे निधन झालं. कशामुळे रे, कोरोनामुळे. हे करंटची न्यूज तुम्हाला आता अभ्यासाला आहे. आता हे राज्य निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोगाबद्दल बघायचं झालं बघा, राज्य निवडणूक आयोग बघा, ह्यांची अपॉइंटमेंट असेल, ह्यांची नियुक्ती असेल किंवा ह्यांचा राजीनामा असेल तर हे सगळे राज्यपाल घेणार. कोण घेणार रे, राज्यपाल साहेब. लक्षात राहील. पण पदावर दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला. बघा, पदावर दूर करण्याचा अधिकार कोणाला, राज्यपालाला नाही तर तो राष्ट्रपती साहेबाला आहे. संसदेच्या शिफारशीनुसार काय करणार ते हे करून टाकणार. लक्षात ठेवता. इथपर्यंत काय अडचण. हे झालं राज्य निवडणूक आयोगाचं. आणि राज्य निवडणूक आयोगाची स्थापना पण विचारू शकतात बघा, 26 एप्रिल 1994ला. कधी, 26 एप्रिल 1994ला राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यांचा कार्यकाल 5 वर्ष आहे. त्यांचा कार्यकाल किती रे, साधारण 5 वर्ष आहे. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय बघा, जोड्या लावायचे. इकडं घटना दुरुस्ती दिलेत आणि पहिली घटना दुरुस्तीचा विषय दिलाय बघा. 10वी घटना दुरुस्ती, 21वी घटना दुरुस्ती, 10वी, 21वी, 52वी आणि 101 माहिती तुम्हाला GST कर आहे. डचं एक बघा कुठं दिसते, डचं एक कट जावा, म्हणजे हा पर्याय कट झाला, त्यानंतर हा पर्याय पण कट झाला, डचं एक. त्यानंतर 52वी घटना दुरुस्ती आपलं क्वेश्चन अनालिसिस मध्ये झाले, पक्षांतर बंदी बघा, पक्षांतर बंदी. कचं दोन बघा कुठं जाते, कचं 2 इथं आहे दोन्ही ठिकाणी. लक्षात राहील. त्यानंतर 21वी घटना दुरुस्ती, 21वी घटना दुरुस्ती तुम्हाला माहित असेल सिंधी भाषा संबंधी आहे. कशा संबंधी रे बाबा, सिंधी भाषा. म्हणजे बघा बचं 4 कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी. हा ऑलरेडी कट झाला कारण इथं 4 नाही. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय आलं. आणि 10वी घटना दुरुस्ती कशाची, दादर नगर हवेलीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलाय. त्याच्यामध्ये आता तुम्ही अजून घटना दुरुस्ती बघू शकता. ही GST 1 जुलै 2017 लागू झाले.
कधी रे 1 जुलै 2017 लक्षात असू द्या. त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा 98वी घटना दुरुस्ती, 99वी घटना दुरुस्ती, 100वी 101वी तर माहिती झाली बघा. 101वी GST संबंधी, 100वी भारत बांगलादेश सीमा करार झाला गावासंबंधी, 99 NGSC राष्ट्रीय न्यायिक नियुक्त आयोग तो आता रद्द झालेला आहे. 98वी हैदराबाद कर्नाटक संबंधी आहे. हैदराबाद व कर्नाटक राज्यासंबंधी विशेष तरतुदीसाठी. त्यानंतर 102 मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा. बघा मागासवर्गीय जो आयोग होता त्याला काय रे बाबा घटनात्मक तरतूद 338 ब. त्यानंतर 103 10% आरक्षण. केंद्रामध्ये आर्थिक मागासवर्गीय घटक आहे त्यांना किती रे 10% आरक्षण. आता 104 ते मागास घटक आहे. ते मागास घटकाचा किंवा कोणते मागास घटक ठरवायचे जसं केंद्राला दिलं तसं राज्याला 104. लक्षात ह्या घटना दुरुस्ती लक्षात ठेवायला मला विचारू शकता. तर ठीक आहे, हा झाला प्रश्न. तर आणि तुम्हाला माहिती असेल भाषेच्या बाबतीत बघायचं झालं तर भाषा मूळ घटनेत 14 भाषा होत्या. मूळ घटनेत किती होत्या रे 14 भाषा होत्या. आणि भाषेसंबंधी 3 घटना दुरुस्ती झाल्या. किती रे 3 घटना लक्षात ठेवा. आणि सध्या बघायला गेलं तर सध्या 22 भाषा आहेत. सध्या किती येते घटनेमध्ये 22 भाषा, मूळ घटनेत 14 भाषा होत्या. हे पण लक्षात असू द्या. पक्षांतरबंदीचं ऑलरेडी गेल्या क्वेश्चनला क्लिअर केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय म्हणते बघा. आर्थिक न्यायाचं तत्व म्हणजे आर्थिक न्याय कोणता न्याय रे. आर्थिक न्याय भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या 2 भागात समाविष्ट आहे किंवा ऍड आहे. बरं, उद्देशिका म्हणजे तुम्हाला माहित असेल सरनामा. भारतीय राज्यघटनेचा सरनाम्यामध्ये न्याय येतं का रे. हो, सरनाम्यात सगळ्यात आधी न्याय येतं. त्यानंतर स्वातंत्र्य येतं. त्यानंतर समानता येते. लक्षात राहील. त्यानंतर बंधुता येते. प्रश्न विचारला बघा. सरनाम्यामध्ये सर्वात प्रथम कोणत्या शब्दाला स्थान दिले तर दिलंय न्याय. आता न्याय 3 प्रकारचा सामाजिक, आर्थिक, राजकीय. म्हणजे उद्देश पत्रिकेमध्ये 100% येणार. जिथं उद्देश पत्रिकेला तो पर्याय कट करा बघा. इथं नाही. ठीक आहे. इथं उद्देश मार्गदर्शक तत्वामध्ये येते का रे. हो, मार्गदर्शक तत्वाचा उद्देशच काय सामाजिक आणि आर्थिक न्याय देणं. सामाजिक व आर्थिक न्याय देणं लक्षात ठेवा. किंवा सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणं. म्हणजे हे उत्तर काय रे मूलभूत हक्क नाही. मूलभूत हक्क राजकीय नाही देतात बघा. मूलभूत हक्क कोणता नाही देतात रे. मूलभूत हक्क राजकीय नाही देतात. त्यामुळे हा पर्याय कट झाला. इथं आहे पण ह्याचा ऑप्शन नाही. आणि मूलभूत हक्क इथं पण नाही. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं रे उद्देशिक आणि मार्गदर्शक तत्व. लक्षात ठेवतात. ह्याच्यामध्ये कलम 39 आहे. सरकारची धोरणं कशी असतील. कलम 39 ABCDEF ह्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. 29A मध्ये रोजगार आहे स्त्री आणि पुरुषांना. 29B मध्ये साधन संपत्तीचं वितरण. देशातली जी काय साधन संपत्ती समाजाच्या हितासाठी त्याचं वितरण झालं पाहिजे कीवर्ड. त्यानंतर 39C संपत्ती व उत्पादनाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. संपत्ती आणि उत्पादनाची काय साधन आहे त्याचं काय झालं पाहिजे विकेंद्रीकरण होता कामा नये. विकेंद्रीकरण झालं पाहिजे. डी समान कामासाठी समान वेतन स्त्री आणि पुरुषांना. समान वेतन समान कामासाठी. ठीक आहे. 39C बघा. शोषण करायचं नाही. शोषण न करणे कोणाचं रे बाबा. त्याच्यामध्ये बघा पुरुष येतील. त्यानंतर स्त्री येतात आणि बालकांचं कोवळं वय असत. पुरुष आणि स्त्रियाचं आरोग्य आणि ताकदीचं असत. आणि 39F जे आहे बालकांचा विकास. काय रे बाबांनो बालकांचा विकास लक्षात असू दे. आणि 39 कॅपिटल आहे समान न्याय मोफत कायदेशीर सहाय्य. 39 कॅपिटल आहे काय रे समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य. लक्षात ठेवताल का. आणि सरनाम्यामध्ये न्याय तर आहे सामाजिक, आर्थिक, राजकीय नाही. सरनाम्याचं बघा 13 डिसेंबर 1946 हा सरनामा मांडला पंडित नेहरूनं. कुणी मांडला रे बघा पंडित नेहरूनं मांडला. आणि तो 22 जानेवारी 1947 संमत झाला. कधी संमत झाला 22 जानेवारी 1947. लक्षात ठेवा. ही सरनाम्यामध्ये आतापर्यंत एकदाच दुरुस्ती झालेली आहे. म्हणजे सरनाम्यामध्ये चेंजेस करता येतो. ती केलता 42व्या घटना दुरुस्तीने 1976ला. 3 शब्द टाकले होते बघा. कोणते रे बघा. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. कोणते टाकले समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. लक्षात असू द्या. एक्झामला विचारू शकता. आतापर्यंत एकदाच दुरुस्ती झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय म्हणतोय. मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलाय ते तुम्हाला पण माहिती असेल. कलम 21 मध्ये बरोबर. जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येते. कशामध्ये येते रे जीवित आणि समानतेचा अधिकार तुम्हाला माहिती असेल कलम 14 ते 18.
कलम 14 कायद्यासमोर सगळे समान, 15 भेदभाव न करणे, 16 सरकारी नोकरीमध्ये समान संधी, 17 मध्ये अस्पृश्यता बंदी, 18 मध्ये पदव्या न देणे. श्वसनविरोधचा अधिकार बघा 23 आणि 24, 23 ते 24 म्हणजे माणसाचा अपवार करायचा नाही, वेठी बिगारीच प्रतिबंध लक्षात राहील 23 मध्ये. आणि 24 मध्ये 14 वर्षाखाली बालकांना कामावर ठेवायचं नाही. आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हे 25 ते 28 मध्ये. किती रे? 25 ते 28. आता 25 मध्ये काय सांगितलं, तुम्हाला कोणत्याही धर्माचं आचरण करता येईल, प्रचार करता येईल, प्रसार करता येईल, बरोबर, त्या धर्माबद्दल तुम्हाला विचार करता येईल, अभ्यास करता येईल. 26 मध्ये काय सांगितलं, एखादी धार्मिक संस्था स्थापन करता येईल, त्या धार्मिक संस्थेचं तुम्हाला व्यवहार करता येईल. 27 मध्ये काय सांगते, धार्मिक टॅक्स आकारता येणार नाही, कोणत्या धर्माला ती बंदी आहे. आणि 28 काय सांगते, 28 सांगते बाबा ज्या शैक्षणिक संस्था आहे तिथे धार्मिक शिक्षण देता येणार नाही. लक्षात येते, ज्या शैक्षणिक संस्थेला, ज्या शाळा कॉलेज महाविद्यालय 100% जर भारत सरकार अनुदान देते किंवा राज्य सरकार अनुदान देते तर तिथे धार्मिक शिक्षणास पूर्णपणे बंदी घातलेली आहे. लक्षात, हा झाला प्रश्न. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघू. भारतीय राज्यघटनेनुसार पुढील पैकी काय म्हणते, कोणते मूलभूत कर्तव्य नाही म्हणते. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणे. मतदान करणे हा कर्तव्य नाही. बघा कोणते नाही. कर भरणे हे कर्तव्य नाही. म्हणजे सरकारनं राज्यघटनेमध्ये नमूद नाही की कर भरणे हे भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. अजून कोणतं, मतदान करणे. लक्षात ठेवा, हे दोन महत्वाचं. मतदान करणे हे काय नाही रे बाबा, हे कर्तव्य नाही, राज्यघटनेमध्ये नमूद नाही तर, बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे राज्यघटनेमध्ये प्रथम मूलभूत कर्तव्य नव्हती, ती आली 42व्या घटनादुरुस्तीने 1976. बरोबर. कोणती समिती होती? सुवर्णसिंग समिती. मगाच्या क्वेश्चन मध्ये अनालिसिस केला, बरोबर. सुवर्णसिंग समितीची 8 शिफारशी स्वीकारल्या, एकूण 10 कर्तव्य टाकली आणि 86 नुसार 11वे कर्तव्य. अच्छा राहील 2002 मध्ये झालेलं. भाग माहित असेल, भाग 4A कलम 51A. कोणत्या देशाकडून घेतले? रशिया या देशाकडून आपण घेतले मूलभूत कर्तव्य, बरोबर. हे न्यायालयात प्रविष्ट नाही, म्हणजे न्यायालयात जाता येत नाही, ओनली भारतीय नागरिकांना लागू आहे. ओनली कोणाला येत रे? भारतीय नागरिकांना लागू आहे, लक्षात असू द्या. बघा राज्यघटना आणि त्यातील तत्वांचा आदर करणे, बरोबर. राज्यघटना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणं, तसंच स्वातंत्र्य लढ्यातील आदर्श व्यक्तींचा सुद्धा आदर करायचा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं ऍड करायचं. त्यानंतर देशाचं संरक्षण करणं, त्यानंतर भेदभाव न पाळणं, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय हे काय करायचं नाही रे, भेदभाव पाळायचे नाही. त्यानंतर संस्कृतीचं सुद्धा जतन करणं, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, वन्यजीवाचं सुद्धा संरक्षण करणं, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं हे सुद्धा येते, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे सुद्धा येते. तसंच देशाचा विकास होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं आणि 6 ते 14व्या गटातील आपल्या बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे 11वं प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य किंवा पालनाचं कर्तव्य हे 11वे कर्तव्य आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. कॅबिनेट या संकल्पनेचा किंवा संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो? बरोबर. तर ह्याच्यामध्ये की बाबा 352 ही काय पीएम आणि मंत्रिमंडळासंबंधी, ही मंत्र्याच्या नियुक्ती संबंधी किंवा पीएमच्या नियुक्ती संबंधी आहे. लक्षात येतं 352 मध्ये हे जी तरतूद आहे. आणि मूळ घटनेत नव्हतं, हे मूळ घटनेत कलम नव्हतं, मूळ घटनेत नव्हतं. कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळामध्ये कोण येतं तर बघा 3 मंत्री येतात. किती मंत्री रे? 3 मंत्री. पहिले सर्वात वरिष्ठ कॅबिनेट मंत्री, त्यानंतर त्याला मदत करण्यासाठी राज्यमंत्री आणि त्यांना मदत करण्यासाठी उपमंत्री. लक्षात ठेवताल का? मंत्रिमंडळ केंद्राचं जे काय मंत्रिमंडळ असेल ते लोकसभेच्या 15% सदस्य पाहिजेत आणि राज्याचं मंत्रिमंडळ असेल ते सुद्धा विधानसभेच्या 15%. लक्षात राहील. हे 44व्या घटनादुरुस्तीने टाकलेले. 44वी घटनादुरुस्ती 1978 झाली, त्यावेळेस हे 352 कलम टाकलेलं आहे. लक्षात राहील. ही पीएमओ मंत्रिमंडळासंबंधी आहे, पीएमओ मंत्रिमंडळ लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर हे मंत्र्याची नियुक्ती बद्दल आहे, मंत्र्याची नियुक्ती, पीएमची नियुक्ती असेल, मंत्र्याची नियुक्ती असेल, जे आपण आधीच्या क्वेश्चन मध्ये बघितलेलंच आहे. ठीक आहे. हा झाला प्रश्न. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय म्हणते, 74वी घटना दुरुस्ती झाली, बरोबर, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी 74 1992 झालेली, बरोबर. किती परिशिष्ट ते 12वे परिशिष्ट आलेलं. लक्षात राहील. आणि कशासाठी झाली? नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था. कशासाठी झाली रे? नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत यासाठी. ठीक आहे. संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे बरोबर आहे, बिनचूक म्हणजे काय रे बाबा? बरोबर आहे. बिनचूक नाही म्हणजे बरोबर नाही. ठीक आहे. तर बघा या घटनादुरुस्तीने नगरपालिकेच्या निवडणुका संबंधीच्या बाबीमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास कायद्याने बंदी घातली. हे विधान बरोबर आहे. 74 मध्ये तरतूद आहे. त्यानंतर ए बरोबर आहे, ए इथं ब फक्त ब, त्यामुळे हे कट झालं. लक्षात येते. त्यानंतर बघा पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग असं
गोरखा असेल पहाडी क्षेत्रामध्ये परिषदेचे कार्यवाही अधिकार यांना या कायद्याने बाधा पोहोचणार नाही. म्हणजे हे अपवाद आहे. हे कायदे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ब बघा कुठं, त्यामुळं ब कुठं दिसते, ब फक्त एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे ही कुठं झालं कारण इथं भू अक्षरच नाही. आणि मणिपूर पहाडी क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे कार्यवाही अधिकार यांना कायद्याने बाधा पोहोचणार नाही. ही 73व्या घटनादुरुस्तीचा अपवाद आहे. 73व्या घटनादुरुस्तीचा काय बाबांनो अपवाद आहे. लक्षात ठेवता. 73वी घटनादुरुस्ती बघा, SC ST ला लागू नाही, अनुसूचित जाती जमातीला लागू नाही. अजून कशाला लागू नाही? मणिपूरचं बघा, हे मणिपूरचं झालं. अजून कशाला लागू नाही? तर पश्चिम बंगालचं दार्जिलिंग बघा, पश्चिम बंगालचं जे काय दार्जिलिंग असेल त्याला सुद्धा हे लागू नाही. अजून कशाला लागू नाही? नागालँड, मेघालय, मिझोराम यांना पण लागू नाही. बघा 73वी घटनादुरुस्ती बरं का, नागालँड, मेघालय आणि मिझोराम या राज्यांना सुद्धा हे लागू नाही. आणि 73व्या घटनादुरुस्ती काय आरक्षण असेल तर 243D काय बघा बघा इथे तुम्ही 243D ही अरुणाचल प्रदेशला लागू नाही. कशा लागू नाही रे? अरुणाचल प्रदेशला लागू नाही. लक्षात ठेवताल का? इथे SC ST नाही बघा. 73व्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी, अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी घटकाला लागू नाही. लक्षात ठेवता. 73व्या घटनादुरुस्ती अपवाद. 74 नुसार फक्त न्यायालयामध्ये हस्तक्षेप नाही. आणि पश्चिम बंगालचं दार्जिलिंग एवढंच आहे. मणिपूरचं नाही. मणिपूरचं 73व्याला आहे आणि पश्चिम बंगाल दार्जिलिंग हे 73 आणि 74ला दोन्हीला पण अपवाद. ठीक आहे. त्यानंतर लास्टचा प्रश्न, एक प्रश्न निवडणुकी संबंधी म्हणजे तो करंटशी संबंधित, त्यामुळे तो घेतलेला नाही. खालीलपैकी कोणत्या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहात म्हणजे लोकसभा, राज्यसभेत विशेष बहुमताने मंजुरी देणं आवश्यक आहे. बघा, विशेष बहुमताने मंजुरी देणं त्याला म्हणतात आपल्या घटनादुरुस्ती 368. लक्षात, ह्याला विशेष बहुमताने मंजुरी देणं आवश्यक आहे. विशेष बहुमत म्हणजे 203. ठीक आहे. आणि पहिली गोष्ट, राष्ट्रपतीला सही करणं, संमती देणं बंधनकारक आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर हे घटनादुरुस्ती कोणत्याही सभागृहात मांडता येईल, कोणत्याही सभागृहात मांडता येईल. आणि घटनादुरुस्ती संबंधी घटनादुरुस्ती झाली 24वी घटनादुरुस्ती 1971. तसंच ह्याला संयुक्त बैठक बोलवता येत नाही. ह्याला संयुक्त बैठक काय करता येत नाही, बोलवता येत नाही किंवा परत सुद्धा पाठवता येत नाही विधेयक. त्या विधेयकाबद्दल बघा 110 राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. त्यानंतर ह्याला सुद्धा संयुक्त बैठक बोलवता येणार नाही. ह्याला सुद्धा अपवाद, संयुक्त बैठक नाही बोलवायची. ठीक आहे. त्यानंतर बघा फक्त लोकसभेतच मानता येतं, ओन्ली लोकसभा प्रथम. ठीक आहे. फक्त मंत्र्यालाच मानता येतं धनविधेयक 110शी संबंधित. आणि धनविधेयकाबद्दल बघायचं झालं तर राज्यसभेला फक्त 14 दिवसाची मुदत असते. राज्यसभेला किती? फक्त 14 दिवस. राज्यसभा शिफारशी सुचवू शकते, सुधारणा नाही. शिफारशी बंधनकारक नसतात इच्छेनुसार. शिफारशी सुचवू शकते, काय सुचवू शकत नाही? सुधारणा सुचवू शकत नाही. सर्वसाधारण विधेयक, साधे विधेयक त्याला म्हणतो आपण, साधं बहुमत लागतं. त्याला सुद्धा साध्या बहुमतानंच पास करावं लागतं, सिंपल मेजॉरिटी. ठीक आहे. आणि वित्तीय विधेयक 117 हे धन विधेयक नाही, बरोबर. त्यामुळं सर्वसाधारण बघा, संयुक्त बैठक बोलायची असेल कलम 108 नुसार ऑस्ट्रेलियाच्या देशाच्या बेसवर 108. तर कोणत्या विधेयकासंबंधी बोलत येते? फक्त 2 विधेयकासंबंधी. पहिलं वित्तीय विधेयक, कारण ते धन विधेयक नाही त्याच्यामुळे बोलवता येते. आणि दुसरं साधारण विधेयक. ठीक आहे. या दोन्ही संबंधी बोलवता येते. तर घटनादुरुस्ती आणि धन विधेयकासाठी संयुक्त बैठक बोलवता येणार नाही. ह्या पद्धतीनं आपण 2017 आणि 2018चे पॉलिसीचे प्रश्न घेतले. 2019चा व्हिडिओ आहे. ठीक आहे. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओची मी लिंक देतो, ते बघून घ्या. आणि व्हिडिओ नीट बघा. येणाऱ्या 3 तारखेचा पेपर चांगल्या रीतीनं द्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि मित्रांना शेअर सुद्धा करू शकता. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे.